नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजचा व्हिडिओ आहे आपण बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट GNM सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर जो 2026चा झालेला आहे आता. तर आपण पहिला बघूया, टिप्पा लिहा, कोणत्याही 3 आहेत. 15 मार्काचा प्रश्न असतो. तर पहिला प्रश्न बघूया आपण, हायपोवॉल्युमिया. ठीक आहे, 5 मार्काला लिहायचं आहे. कोणत्याही 3, 4 प्रश्न आहेत. ट्रॅकिओस्टॉमी, ऑलरेडी ह्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे. बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाची शुश्रूषा, याचाही व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे. रिकव्हरी कक्ष रूममधील परिचारिकेची जबाबदारी, म्हणजे परिचारिका जी आहे सिस्टर, तिची काय जबाबदारी आहे रिकव्हरी रूममध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न आहे, श्रीयुत सोहेल आहे, ते 50 वर्षाचे गृहस्थ, आतड्यामध्ये अडथळा झाल्याने पुरुष शस्त्रक्रिया कक्षा दाखल झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी जी प्रश्न आहेत खाली ती आपल्याला लिहायच्यात. 15 मार्काचा प्रश्न आहे. आतड्यातील अडथळा, इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन जो आहे होतो, त्याची व्याख्या लिहायची 2 मार्काला. आतड्यातील अडथळ्याची कारणं कोणती आहेत, आतड्यातील अडथळ्याची लक्षणे सांगा, आणि श्रीयुत सोहेल यांची ऑपरेशन पूर्वी नंतरची परिचारिका सेवा लिहायची आहे आपल्याला. 5 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, 15 मार्काचाच असतो. अपस्माराची व्याख्या लिहायची आहे. अपस्माराची कारणे व प्रकार लिहायचे आहेत. अपस्माराच्या कोणत्या चाचण्या करतात अपस्मारामध्ये ते लिहायचं आहे. अपस्माराबद्दलचे समज गैरसमज आपल्याला लिहायचे आहेत. अपस्मार झालेल्या रुग्णांचे परिचर्या व्यवस्थापन लिहा. हा 15 मार्काला प्रश्न आहे. तर प्रत्येकी 2, 4, 3, 2, 4, म्हणजे पहिला अपस्माराची व्याख्या 2 मार्काला, अपस्माराची कारणे व प्रकार 4 मार्काला आहे. अपस्माराच्या चाचण्या कोणत्या कराल 3 मार्काला, अपस्माराबद्दल समज गैरसमज 2 मार्काला, आणि अपस्मार असलेल्या रुग्णाच्या परिचर्या व्यवस्थापन 4 मार्काला प्रश्न आहे. त्याच्यानंतर ह्याला ऑर प्रश्न असतो, किंवा सौ राणी आहेत, हा रस्ता ओलांडून त्यांना अपघातग्रस्त झालेले आहेत. त्यांच्या डोक्याला इजा झाली म्हणून त्यांनी श्री शल्यचिकित्सा कक्षामध्ये दाखल केले आहे त्यांना. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. डोक्याला इजा होण्याची चिन्हे व लक्षणे काय आहेत ते लिहायचं आहे. या रुग्णासाठी कोणत्या विशिष्ट चाचण्या केल्या जातात ते लिहायचं आहे. ग्लासगो कोमा स्केल, म्हणजे ग्लासगो कोमा स्केलबद्दल आपण बघितलं असतं, थोडक्यात माहिती लिहायची आहे. सौ राणी यांची क्रेनिओक्टॉमी शस्त्रक्रिया आणि पश्चात परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन सविस्तर आपल्याला लिहायचं आहे 5 मार्काला. ग्लासगो कोमा स्केलचा व्हिडिओ आहे, कंपल्सरी तुम्हाला माहिती आहे. ग्लासगो कोमा स्केल बऱ्याचदा विचारला जातो परीक्षेमध्ये. तो फोकस म्हणजे करायचं, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. रिपीट क्वेश्चन होत असतात, तुमच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला फॉलो करायचे असतात, असा प्रकार असतो. आणि स्टडी आतापासून केलात ना बेसिकली, तर तुम्हाला एक्झाम काहीच नाही आहे. तुम्हाला असं वाटेल वाव किती सुंदर पेपर आहे हा, पण तुम्हाला स्टडी करावं लागेल त्याच्यासाठी. इझिली मिळत नसतं काय, म्हणून आतापासूनच सुरुवात करा अभ्यास करायला. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ठीक आहे, आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5 काय आहे. तर 5 आहे, COPDची व्याख्या लिहा. COPD म्हणजे काय नक्की, तर COPD आहे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, त्याची तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. COPDची कारणं लिहायची आहेत. COPDची चिन्ह लक्षणं पण लिहायची आहेत, साइन अँड सिम्टम्स लिहायचे आहेत. COPDचे वैद्यकीय परिचर्या व्यवस्थापन पण तुम्हाला लिहायचं आहे. सोबत COPD पेशंटसाठी काय आरोग्य शिक्षण द्याल, कारण तुम्ही ॲज अ परिचारिका, ॲज अ नर्स, तुम्ही ह्या लोकांना काय आरोग्य शिक्षण द्याल हा तुम्हाला लिहायचा आहे ह्याच्यामध्ये. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे COPDचा, 15 मार्काचा, 2, 3, 3, 5, 2. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर छान आन्सर लिहायचं आहे तुम्हाला ह्या प्रश्नाचं. 4थ्या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन असतो, नेहमी लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर नोट्स हव्या असतील चाइल्ड हेल्थच्या किंवा मेंटल हेल्थच्या, मेडिकल आणि फर्स्ट आणि सेकंडचे माझ्याकडे खूप कमी नोट्स आहेत अवेलेबल बिकॉज ऑफ काही इश्यूमुळे, पण तुम्हाला हव्या असेल चाइल्ड हेल्थ किंवा ह्याच्या, तर मी इंस्टाग्रामची लिंक हे करते. पेड नोट्स आहेत, हे लक्षात घ्या. कुणालाही फोर्स मी करत नाही आहे. ज्यांना गरज आहे, ज्यांना नोट्स PDF हव्या असतील
स्टडी करण्यासाठी किंवा रेफर करण्यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स आहेत. तुम्हाला स्वतःला पर्सनल नोट्स काढण्यासाठी जर हवे असेल, छान अभ्यास करायचा आहे. म्हणजे मी नोट्ससाठी नाही सांगत आहे, बेसिकली तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्याकडे असलेल्या नोट्स, तुमच्याकडे असलेले बुक्स रेफर करा आणि छान अभ्यास करा. जे लाईफ टाईम तुमच्या नर्सिंग लाईफमध्ये तुम्हाला कामाला येईल असं. कारण आपला स्टडी हा आयुष्यभर चालत राहणार आहे, ठीक आहे. पण आता हा जर तुम्ही रीडिंग करून घेतलं, सगळं समजून घेतलं, तर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करणार तेव्हा तुम्हाला इझी जाणार सगळं. तेव्हा तुमच्या माइंडमध्ये येणार हे असं आहे, हे असं आहे. म्हणून हा स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. अभ्यास करा, छान छान प्रश्न लिहा आणि काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.